अधिवेशन सुरू असताना मी स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विनंती केली आणि अजितदादा पवार स्वतः त्या ठिकाणी गेले, आमचे सगळे मंत्री देखील त्या ठिकाणी गेले, घटना महत्त्वाच्या होत्या म्हणूनच त्या ठिकाणी गेले। मला असं वाटतं की एखाद्या घटनेचं महत्त्व हे कोण गेलं यापेक्षा त्याला आपण काय रिस्पॉन्ड करतोय या माध्यमातून होतं। प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री पुसतातच असं नाही आहे, पण अजितदादांसारखे सिनियर मंत्री त्या ठिकाणी तेवढ्याकरताच आम्ही पाठवले होते। आणि माझं नेहमी मत असतं की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सिटिव्ह असतात, तिथे कोणी ना कोणी शासनातर्फे कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे, पण त्याचं पर्यटन करू नये, हा मात्र माझं नेहमी मत असतं। विरोधकांना जे करायचं आहे ते करतीलच, पण गेल्या 5 वर्षात मला टार्गेट केल्यानंतर त्यांच्या हाती काय मिळालं याचा विचार त्यांनी केला तर कदाचित नाही करणार, आणि त्यांना जर आत्मचिंतन नाही करता आलं तर पुन्हा करतील। मुकेश, मी राजकारणीच नाही आहे, मला काटशहाचं राजकारण करता येत नाही। मी आपल्या मार्गाने राजकारण करत जातो। माझ्या राजकारणाचा केंद्रबिंदू जो आहे तो सकारात्मकता आहे, पॉझिटिव्हिटी आहे। सगळ्या क्षेत्रांमध्ये पॉझिटिव्हली काम करायचं, इंटरव्हेन्शन करायचं हा प्रयत्न माझा असतो। अनेकदा त्याच्यात अडथळे येतात, ते डिरेल होतं, पुन्हा आपल्याला ते मार्गावर आणावं लागतं, आणि शेवटी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो आणि आज झालो यातला एक महत्त्वाचा फरक काय असतो तर अनुभवातून आपण शहाणे होत जातो।